नमस्कार, मी प्रमिला. चला आपण चिकन फ्राय करूया. सर्वात आधी मी कांदा कढईमध्ये तेलामध्ये तळून घेत आहे. कांदा चांगला तेलामध्ये तळून घ्यायचा आपल्याला. ब्राऊन कलर येऊस आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा तळायला 2 ते 3 मिनिटं लागतात. हे आपल्याला हा कांदा झाला आपला फ्राय, आणि एकदा झाला तर लवकर पटकन ब्राऊन कलर येतो त्याला. हे बघा, अशा पद्धतीने कांदा आपला फ्राय झाला आहे. ते आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊ. चला, थंड करायला पण ठेवायचं आहे. चला, हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता कोथिंबीर घेतली आहे, आणि कांदा मी मोठा कांदा घेतले होते, 1.5 कांदा वापरला आहे. तर एक त्यातला मी अर्धा ठेवणार आहे, अर्धा त्या मिक्सरमध्ये टाकून घेतला. 10 ते 12 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या आहे. काश्मीर लाल मिरची टाकली 1 चमचा रंग येण्यासाठी, आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपल्याला, पाणी न टाकता. हे लवकर बारीक होतं. मी हे अर्धा किलोची चिकन घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यामध्ये आपण दही टाकतो, 1 चमचा दही टाकायची आहे, जादा पण नाही टाकायची. अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे 1 चमचा, आणि गरम मसाले म्हणजे गरम मसाला आहे. मीठ आहे चवीनुसार, गरम मसाला, मीठ, धनिया पावडर आणि लाल तिखट, आणि कांदा, वरतून कांदा. हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं. आता ते मॅग्नेट करायला ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी. अशा पद्धतीने सर्व हलवून घ्यायचं, आणि त्यानंतर हलवल्यानंतर आपल्याला अर्धा वाटी आपल्याला बटर गरम करून टाकायचं आहे. आणि सर्व बटर आपल्याला याला असं लागलं पाहिजे तर सर्व हलवून घ्यायचं असं, आणि 10 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं आहे. ही वरतून आपल्याला ही मिरची, मिक्सरमध्ये मिरची बारीक केली आपण, ते लसूण कांदा त्याची पेस्ट, तर ती आपल्याला याच्यावर टाकायची, आणि हे पण हलवून घ्यायचं छानपैकी. सर्व एकत्र करून घ्यायचं आहे बघा, आणि मॅग्नेट करून ठेवून द्यायचं. आता 10 मिनिटासाठी बाजू साईडला ठेवून देऊ आपण. 10 मिनिटं झाले बघा, बघू शकता किती छान झालं कलर. आणि एका कढईमध्ये मी आता बटर टाकते. आपल्याला हवं तेवढे बटर वापरायचं, जेवढं म्हणजे कमीत कमी 2 ते 3 चमचे वापरायचं बा. आणि बटर चांगलं तळल्या गेलं का नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बटरचं तेल झाल्यानंतर आपल्याला हे मोडलेलं चिकन आहे ते आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे, आणि सर्व असं परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व परतून घ्यायचं आहे बटरमध्ये. आणि एकदम छान लागतं बटर म्हटलं ना. बटर चिकन मस्त फ्राय भारी छान, चव पण इतकी भारी लागते. असं आपलं बघा फ्राय आपण पूर्ण परतून घेतल्यामुळे हे बघा असं पाणी त्याला आहे ना, तेल सुटल्या जातं, पाणी पूर्ण जातं संपून, आणि तेल सुटल्या जातं बघा. हे बघा, आणि एवढं आता वाटीमध्ये तेवढं हे मसाले ते लागलेले ते आपल्याला धुवून त्याच्यामध्ये टाकायचे. जादा पाणी नाही वापरायचं आपल्याला, एवढंच पाणी वापरायचं, आणि झाकण ठेवायचं. 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवायचं फक्त. हे बघा, सर्व असं हलवून घ्या आधी. आणि झाकण ठेवून द्यायचं आता 5 ते 6 मिनिटं, जादा नाही. पटकन शिजलं जातं मुरलेलं असतं तर. हे बघा किती छान कलर आला बघा, बघू शकता बघा किती छान कलर. वास पण वा भारी वास येतो. हे बघा असं हलवून घ्यायचं बघा, आणि लवकर शिजलं जातं ते, जास्त वेळ नाही, 5 ते 6 मिनिटामध्ये शिजून जातं ते. हे बघा, बघू शकता तुम्ही. अशी तर तंदूर रोटी, पोळी, साधी पोळी म्हणजे बिना तेलाची, त्याच्यावर चव वा भारी लागते त्याची. हे बघा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका. आपण त्याच्यावर आता कोथिंबीर टाकलं आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं.
आणि नंतर पण आपण टाकू शकतो काढल्यानंतर, पण आपल्याला कढईमध्ये हलवला सोपं जातं, त्यासाठी मी कोथिंबीर कढईमध्येच टाकून असं हलवून घेतलं आहे सर्व चिकन. मग आपलं चिकन तयार झालं आहे. आता एका वाटीमध्ये मी काढून घेते. हे बघा किती छान झालं बघा. आणि बघा चमच्याने बघा किती एकदम छान झालं बघा चिकन, बटर चिकन फ्राय.